हिमाली, चौकशीनंतर सरकार या संदर्भात भूमिका घेऊ शकेल, परंतु आता सध्या सरकारने या सर्व प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची घोषणा विधानसभेत केलेली आहे. कारण सर्वच आमदार जे आहेत ते या संदर्भात आक्रमक होते. मंदा म्हात्रेने जेव्हा औचित्याच्या मुद्द्याद्वारे तुकाराम मुंडेंकडनं जे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्याकडून जी लोकप्रतिनिधींना वागणूक मिळते, त्याचबरोबर महापालिकेतील अधिकाऱ्यांशी ते ज्या उद्धटपणे वागतात ते सगळे मुद्दे विधानसभेमध्ये मांडले. मंदा म्हात्रेंनी हे मुद्दे मांडल्यानंतर त्याला विरोधी पक्षाने सुद्धा साथ दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात बोलताना सोलापूरमध्ये सुद्धा तुकाराम मुंडे यांनी तिथल्या लोकप्रतिनिधींचा वारंवार अपमान केला होता, त्यांच्याशी अपमानास्पद वागणूक दिली होती. अगदी पालकमंत्र्यांना जेलमध्ये पाठवण्यापर्यंत मुंडेंनी सोलापूरमध्ये कारवाई केली होती. हे सगळे मुद्दे विरोधकांनी सुद्धा आज विधानसभेत मांडले. जयंत पाटलांनी या संदर्भात मुद्दे मांडले आणि याच्यावरती कारवाई करावी मुंडेंवरती अशी मागणी विधानसभेमध्ये करण्यात आली. सरकारने अध्यक्षांनी निर्देश दिले होते सरकारला की या संदर्भात सरकारने निवेदन करावं. त्यानुसार संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी आज निवेदन केलं या संदर्भात आणि तुकाराम मुंडे यांच्या संदर्भात ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, प्रामुख्याने ते जे लोकप्रतिनिधींशी उद्धटपणे वागतात त्या संदर्भात त्या सगळ्या वर्तणुकीची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल आणि चौकशी अहवाल आल्यानंतर सरकार या संदर्भात पुढील भूमिका घेऊ शकेल. धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांनी या सगळ्या प्रकरणाबाबत तुकाराम मुंडेंविषयी काय म्हटलंय ते ऐकूया. आज जो मुद्दा तुकाराम मुंडेवरती जो उपस्थित झाला होता, जे लोकप्रतिनिधींचं अपमानास्पद वागणूक देणं, लोकप्रतिनिधी गेल्यावर त्यांना सन्मानपूर्वक वागणूक न देणं, ह्याच्यावर मुद्दा चालू होता आणि त्या मुद्द्यावरतीच आता निवेदन माननीय मंत्री महोदय गिरीश बापटजी यांनी निवेदन केलं की उच्चस्तरीय चौकशी करून या अधिवेशनातच निर्णय घेतला जाईल. आयुक्त तुकाराम मुंडे यांची नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी धडाकेबाज कारवाई करत अनेक अनधिकृत बांधकामं पाडण्याचा सपाटा लावला होता आणि यामुळेच त्यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांचा रोष उडवला होता. आता या संदर्भातच भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी तक्रार केलेली आहे तुकाराम मुंडे यांच्या वर्तणुकीविषयी आणि यामुळे आता तुकाराम मुंडेंची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार आहे. मुंडेंच्या वर्तणुकीची चौकशी होणार आहे. विधानसभेमध्ये याविषयी मंत्री गिरीश बापट यांनी निवेदन दिलेलं आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय, आयुक्त तुकाराम मुंडेंवर कारवाई होणार का? या संदर्भात गिरीश बापट काय म्हणालेत ऐकूया. या व्यवस्थेतील लोकप्रतिनिधींना महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, त्यामुळे त्यांचा सन्मान हा ठेवलाच गेला पाहिजे. याबाबत कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही. या घटनांचा सभागृहात उल्लेख झाला त्या संदर्भात म्हणजे श्री नितेश राणे यांनी मांडलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की पत्रास विलंब का झाला याबाबत पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्याकडून शहानिशा करून अहवाल मागविण्यात येईल. तसेच श्रीमती मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील आणि त्याचा अहवाल सभागृहाला पुन्हा अलैदा ठेवला जाईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.